मस्त बाहेर फिरायला चाललो होतो. आई म्हणे बाबू घरचं दयान खलास झालं. नाही म्हणाव तर कसंही 2 टाइमचं खाऊ घालू राहिले तेही बंद करून टाकतील. पोटा पाण्याचा विषय आहे शेवटी. जाऊ द्या. गाडी काढली आणि सरळ आलो शुभम भाऊच्या घरी. आपले परम मित्र आकाश भाऊ निलेश भाऊ तर ती पहिल्याच हजर होते. मग सगळ्यांना चहा गी मारला. बसलो आम्ही 5 जण गाडीत बसत नाही. ते शुभम भाऊले पेशंटचा फोन आला. विषय असा आहे की आपले शुभम भाऊ आहेत व्हेटरनरी डॉक्टर. ते म्हणत 1000 पेशंट केला नाही तर मला रात्रभर झोप नाही. पण कोणाच्या घरी कोणताही प्राणी असो तो त्याच्या कुटुंबातला सदस्यापेक्षा काही कमी नसते. एवढ्या रात्री बकरी कल्ला करत जाय तर डॉक्टरले बोलावून पहिले तिला इंजेक्शन दिलं. तेव्हा कुठे ते बकरी शांततेत रात्रभर झोपली. पण तुम्ही जास्त इमोशनल नका होऊ, कारण की जराशीक मोठी झाल्यावर तेच बकरी तुम्हाला मटणाच्या दुकानवर दिसणार आहे. हो जाऊ द्या. काय करता, शेवटी कलियुग आहे. मग ततून आपली गाडी लागली समृद्धी महामार्ग. मग ततून कुठेच न थांबता आम्ही पोहोचलो लाखो जणांच्या हृदयावर राज्य करणारे गरिबांचे दैवत किंगमेकर ग्रुप अध्यक्ष महाराष्ट्र राज्य माननीय श्री भैयाशेठ गायकवाड यांच्या गावात म्हणजेच येवला तालुक्यात. तती पोहोचल्या सगळ्यात पहिले हॉटेल पाहिलं, जेवण मारून घेतलं. मग मी गाडीत जाऊन झोपलो. डायरेक्ट सकाळीच माझ्या डोळ्या उघडला. दात गीत घासून घेतले, तोंडावर पोत्रा मारला आणि झालो आम्ही रेडी. बसलो गाडीत आणि चला म्हटलं आता कुठे चालतात. आणि जरासक समोर आल्यावर आम्हाला दिसलं अंकाई किल्ल्याचं पोस्टर. त्या ठिकाणी चहा वगैरे घेऊन आम्ही आलो अंकाई गावात. आणि त्यानंतर पोहोचलो आम्ही गडाच्या पायथ्याशी. गडाच्या पहिल्या पायरीचे दर्शन घेऊन आम्ही केली ट्रेकिंगले सुरुवात. आणि हे फक्त 2 किल्ले नसून अंकाई गावाची परंपरा, आश्रम, लेण्या आणि मराठा साम्राज्याचा इतिहास आणि अजून बऱ्याच गोष्टी सोबत स्वर्गाची आठवण करून देणारे हे 2 किल्ले पाहू आपण पुढच्या पार्टमध्ये.